नाही, आपल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भूमकरांच्या येण्याने आपली ताकद वाढेलच. पण विक्रमी मतांना गवसणी घालण्यासाठी किती मदत होईल? नाही, आज वैराग शहरातल्या जी आहेत त्यांचे सगळे नगराध्यक्ष आहेत, सगळे नगरसेवक आहेत, अशा 15 लोकांनी आदरणीय राजाभाऊंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. सगळ्यात पहिलं त्या सगळ्यांचं मी आभार मानतो, त्यांना धन्यवादही देतो. पण ते आभार मानत असताना त्यांनी ज्या मागण्या आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवल्या, आमच्या समोर ठेवल्या, त्या शहराच्या विकासासंदर्भातल्या असतील, पाण्याच्या संदर्भातल्या असतील, तहसीलदार कार्यालयाच्या बाबतीत असतील, सगळ्या मागण्या त्यांच्या पुढे घेऊन जाऊन त्यांना मागण्या मान्य करण्यासंदर्भातली त्याची जी भूमिका आहे ती भूमिका अगदी रास्त आहे. एवढा राजाभाऊंना पाठिंबा देत असताना शहराचा गावाचा विकास हे तरी महत्त्वाचा मुद्दा समोर केलेला आहे. त्याला नक्की आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू. आणि जे असतील किंवा त्यांचे सगळे सहकारी असतील यांनी ज्या पद्धतीनं राजाभाऊंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्याचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि खात्री देतो की राजाभाऊ पण प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीशी उभे राहतील आणि त्यांना आवश्यक असणारी मदत त्यांना करतील. त्यामुळे कुठली शंका घेण्याचं अजिबात कारण नाही. त्याच्या पुढं राजाभाऊंच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण जी प्रश्न मला विचारला त्यामुळे नक्की वैरागच्या आजच्या निर्णयाचा फायदा तर आम्हाला होईलच होईल. परंतु राजाभाऊ हे राज्यामध्ये विक्रमी मतानं निवडून येतील त्याच्यामध्ये कुठली शंका राहिलेली नाही. ही निवडणूक आहे, ही निवडणुकीची औपचारिकता आहे. ती औपचारिकता 18 तारखेला कंप्लीट होईल आणि राजाभाऊ विक्रमी मताने निवडून येतील. परंतु कुठलीही निवडणूक ही काळजीपूर्वक आणि कुणालाही कमी न लेखता शेवटचं मतदान होईपर्यंत लढायची असते आणि ती भूमिका ठेवून आम्ही काम करतोय. त्याच्यामुळं आमच्याजवळ किती मतं असतील ते प्रत्येक मत आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही काम करतोय. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की राजाभाऊ आमदार झालेले आहेत. फक्त विषय आहे की लीड कितीचा आहे त्यासाठी आमची मेहनत चालू आहे. भाऊ पॅटर्न किती सक्सेस ठरेल असा तुमचा विश्वास आहे? म्हणजे राज्यामध्ये देवभाऊ आहेत, इथं जयाभाऊ आहेत, इथं राजभाऊ आहेत. भाऊ पॅटर्न काय म्हणतोय? आणि आम्ही कुठल्या पॅटर्नची निवडणूक लढत नाही. तर भारतीय जनता पक्ष आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करत असतो. राज्याच्या विकासाचा पॅटर्न आमच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. राज्यासोबत तालुक्याच्या विकासाचा पॅटर्न आमच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि तो पॅटर्न घेऊन विकासाचा पॅटर्न घेऊन आम्ही देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करतो. तेव्हा हे सोडून दुसरा कुठलाही पॅटर्न नाही.